सर्वप्रथम आपण तीळ चांगले धुवून घेतले आहे. अर्धा किलो तीळ आहे आणि अर्धा किलो गूळ आहे. तीळला चांगलं धुवून घेतलं आहे. आता त्याला चांगले भाजून घेत आहे. 1 पाव शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे भाजून घेते आहे. मग याचे कवर काढून घेते. त्याला चांगले पांढरे करून घेते. शेंगदाणे भाजत आहे. हे बघा, शेंगदाणे भाजून घेते. मग त्याचे टरफल काढून घेते. हे अशा प्रकारे मिश्रण तयार केलेलं आहे. गूळ, तीळ आणि शेंगदाणे. अर्धा किलो गूळ, अर्धा किलो शेंगदाणे आणि 1 पाव शेंगदाणे. हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये 1 चम्मच छोटा स्पून पोहे खायचा त्या चम्मचभर इथे तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यानंतर थोडं गंजामध्ये गरम पाणी करायचं आणि ते थोडं असं शिंपडायचं आणि लड्डू तयार करायचे. याप्रमाणे हे झटपट लड्डू तयार होतील. लड्डू झाल्यानंतर पुन्हा दाखवते. हे अशा प्रकारे तयार केलं मिश्रण. मिक्सरमधून काढून घेतलं. हिरवी विलायची टाकली आहे. 4 विलायच्या टाकल्या आहे. अर्धा किलो, 1 किलो आणि 1 पाव शेंगदाणे म्हणजे 1.25 किलो आणि 4 छोट्या विलायच्या टाकलेल्या आहे. आता बस इथे थोडंसं तूप टाकलं आणि हाताला थोडंसं तूप लावलं की असे लड्डू पट तयार होतील याप्रमाणे. तर आता थोडं तूप टाकते आणि थोडं पाणी शिंपडते. मग लड्डू तयार करायचे झटपट. चला तर मग पाहूया. झटपट लड्डू तयार झालेले आपले. हे बघा, मी वाटीमध्ये तूप गरम केलं आहे आणि आता या मिश्रणमध्ये तूप टाकून घेते आहे. आणि आता याच वाटीमध्ये थोडंसं पाणी गरम करते आणि इथे असं शिंपडते आणि लाडू तयार करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओ नक्की बघा. हे बघा, अशा प्रकारे लाडू तयार झाले. ते तीळ, गूळ आणि शेंगदाण्याचे आणि 1 चम्मच तूप टाकलेलं. हे बघा, अशा प्रकारे लाडू तयार झाले. एकदम छान आणि दिसायलाही सुंदर.